नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ काढण्याचा असा मुद्दा आहे की आमचा आचार्य मामा गेले गावाला तुझ्यात भांडणं, त्यामुळे त्याच्या झाल्यात बायकोची भांडणं. तो अचानक गेलाय सकाळी 7ला गावाला. आमचं सगळं जेवणाचं अवघड झाले. सकाळी आम्ही कसं तर नाश्ता करून दिवस काढलाय कसं तर नाश्ता करून. संध्याकाळच्या जेवणाचं कोड होतं आणि आम्हाला सगळ्यांनीच खायचं झालं तर स्पेशल एक असा विषय खायची इच्छा झाली ती आमचा. आता ते करायचं कोणी म्हणल्यावर आमची जरा अशी चर्चा म्हणजे बैठक आमची झाली. बैठकीत आता ते स्पेशल विषय करायचं आमचं ठरलंय. स्पेशल म्हणजे असलंही काही स्पेशल नाही, कॉमनच विषय आहे, पण करायचं ठरलंय आमचं. आणि मामानं आम्हाला असा थर्ड लावला आहे आमच्या आचार्य मामानं. आचार्य मामा बोलताना असलं बोलून गेला इथं आम्हाला की आम्ही माणूस पाठवतो, माझा जवळचाच आहे, असा आहे तसा आहे, ह्याव त्याव पाठवतो. माणूस काही सकाळी पण आलेला नाही ना आत्ता पण आलेला नाही. तुम्हाला आणि पुढं सगळं दाखवतो आमचा खेळ, तुम्ही फक्त बघत राहा. सौरभ कांदा कसं चिरतो ओ चार 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 चार. तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं कसं कष्ट चाललंय. आमच्या सौरभ दादाचा हात बघा कसा फास्ट चाललाय कांदा चिरायला. नको टेस्ट लागली पाहिजे. टाकायच्या बारीकच होणार आहे. टेस्ट लागली काय त्याच्यात काय आहे? आपण टेस्ट नाही लागली तर नंतर त्याला पुढच्या वेळेला आपला प्लॅन पण फिक्स करू शकतो. सौरभ भाऊच्या बायकोला काही तापच नाही हो. कोथमीर चिराय सांगा, कांदा चिराय सांगा, नुसतं चिरते. इथं आम्हाला हे जेवणाचं टेन्शन आणि ह्यो कसल्या वेगळ्याच विचारात आहे. याला एक कसली गर्लफ्रेंड पटल्या आणि व्हिडिओ काढायला लागली की असं हसते बघा का. आमचा मिक्सर एक अँटिकच आहे. सगळं बारीक होतंय, सगळं नीट होतंय, सगळं बरोबर आहे, पण ह्याला बटनच नाही. वेळ कसा घालवायचा म्हणून लावला आचार्याला फोनच. अरे बराबर है, आपका बात बराबर है, लेकिन हम लोग इधर उसका राह देख रहे थे लेकिन आया ही नहीं हो. अभी खाना कैसे बनाने का? ऐसा है क्या? फिर कल आएगा क्या? तो फिर दोपहर भी नहीं आया, अभी भी नहीं. देखिए एक बार जोनिया को देखिए एक बार. महाराज जी कहा हेलो, कहाँ तक पहुँचे हो? अरे क्या मतलब कौन सा गाँव, कौन सा? ठीक आहे, अच्छे से जाओ. मित्रांनो लय मोठा सीन झालाय. आम्ही कांदा बिंदा चिरून घेतलेला, सगळं चिरून घेतलेलं आणि आता भाजायचा होता, मसाला सगळा भाजायचा होता म्हणून तेल बघायला गेलो. तुम्ही बघू शकताय तेलच संपलंय. आजही गेलाय तेल आणाय. बघू आता तेल आणल्यावर पुढं काय होते. आता चालू आहे कसं होते बघूया. आता स्पेशल एक विषय कॉमन, बघूया कसा होते. मित्रांनो आपलं तेल आलेलं आहे. आता पुढचा विषय चालू आहे. तेल तर आपला आलेला आहे, त्यामुळे कांदा गुलाबी झाला. खडा मसाला असा टाकायचा उभ्यानं. खडा मसाला टाकला, उभ्यानं टाकायचं. बारीक बिरी काय झाला लागायला नाही. मित्रांनो ही बघा झणझणीत मसाला भाजलाय. आमचा आचार्य जरा स्पेशलच आहे. तोंड काय आम्ही दाखवणार नाही कारण सस्पेन्स आहे लय मोठा. लय मोठ्या हॉटेलचा आचार्य. लय मोठ्या हॉटेलचा आचार्य आहे, त्यामुळे सस्पेन्स आहे. तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये बघायला मिळेल चेहरा. जर तुमची डिमांड असली तर होय, नाहीतर नाही. कसा विषय मित्रांनो, आपण आता हो मसाल्याचा वास एक नंबरच. माझा अर्ध्यातच राहिलं. कसं आहे आता आम्ही एवढं सगळं कष्ट केले म्हणजे साफसफाई तर केलीच पाहिजे. कारण कसं आहे स्वच्छ भारत अभियान ही म्हणजे प्लॅस्टिक आपण टाकलंच पाहिजे. कसं आहे ही आधीच आपल्या इकडे चालत नाही, तुम्हाला माहिती आहे. ही साफसफाई केल्याशिवाय काय नसते, त्यामुळे केलीच पाहिजे. कारण इथं परत आम्हाला जेवाय बसायचं आहे, बरोबर आहे नाही? होय. बघा साफसफाई करायला लागला तर आमचा माणूस बघा कांदाच बघा. अहो इकडे चांगला लसूण आहे. तुम्हाला वाटलं तर या आंघोळीला पाणी ठेवलंय. फायनली आपलं ताट आलेलं आहे मित्रांनो. आहा एक घास खाल्ला, झणझणीत नाद खोळाच. ही कसं आहे बघा. आहा हे जी सुख आहे सगळं एकत्र बसून खाण्यात ते कशातच नाही मित्रांनो. ही कसं रस्सा वाढते बघा, सुर सुर बघूल रिकाम. हा नाद करते काय, चाटून पुसून खाल्ली.